नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत चर्चेसाठी शिवसेनेचे नेते रमेश भाऊ येवले आहेत. आपण अनेक विषयांवर आज चर्चा करणार आहोत. दूध भेसळ, अंगणवाडी सेविकेचं निलंबन आणि आंबेगाव जुन्नर खेड पुणे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, या सगळ्या संदर्भात आज आपल्यासोबत चर्चेसाठी रमेश भाऊ येवले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आंबेगावची परिस्थिती? आंबेगाव जुन्नर खेड या परिसरात वाढती गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते, याबद्दल काय सांगाल? आता हे तर सत्य नाकारता येणार नाहीये की सत्ता जरी आमची असली तरी गुन्हेगारी वाढत आहे. कारण की सत्य मी जरी किती नाकारलं तरी ते उघड्या डोळ्याने जनता बघत आहे. परंतु या गुन्हेगारीसाठी आत्ताच्या पिढीमधले मोबाईलचा अत्यंत जास्त वाढलेला वापर आणि ही जे आपण म्हणतो ना की रील ट्रेंड, या रील ट्रेंडमध्ये आज जर इन्स्टा उघडला किंवा फेसबुक उघडला तर अश्लील व्हिडिओ खूप जास्त फिरतात आणि त्याच्यामुळे काय होतं की माणसांच्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना असतात त्या बदलायला चालू होतं. सगळ्यात प्रथम तर मी तुमच्या मार्फत आपल्या येथील सर्व यंत्रणांना एक विनंती करू इच्छितो की यांनी ह्या व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा अत्यंत ज्या काही अशा रील्स दाखवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, समाज आपण त्याला काय म्हणतो सोशल मीडिया, या सोशल मीडियावर त्यांनी पहिले फिल्टर अप्लाय केले पाहिजेत आणि अशा सर्व अश्लील गोष्टी दाखवण्यासाठी बंदी घातली पाहिजे. आज लहान मुलांच्या हातात मोबाईल अशा काही भीती वाटते. एक रील पुढे गेलं तर तो भलतंच काहीतरी दाखवायला चालू करतात. ह्या सर्व गोष्टींमुळे समाजातील तरुण वर्गातील आणि ज्या वर्गाच्या हातात काम नाहीये, जो वर्ग नशेच्या आहारी गेलाय, अशा लोकांचे विचार बदलण्यास हा सोशल मीडिया हा खूप मोठा प्रभाव ठरला आहे. आता आपण जर बघितलं, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात 4थीच्या मुलीची हत्या झालेली, तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. ही सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली. परंतु अशा गोष्टी वारंवार घडतात, यावरती ठोस उपाययोजना कधी राबवली जाईल? ठोस उपाययोजना म्हणजे आपल्याला जोपर्यंत शिवाजी महाराजांसारखा जसे त्यांनी राजा पाटलाचा चौरंग केला, अशा इमिजिएट म्हणजे त्याला कुठल्या प्रकारची केस नाही, काही नाही, ऍक्शनवरती इमिजिएट रिएक्शन जोपर्यंत सरकार दाखवत नाही तोपर्यंत त्या लोकांच्या मनामध्ये ती भीती राहत नाही. काय होतं, तुम्ही जर रामायणामध्ये जरी बघितलं तरी रावण हा शंकर सगळ्यात मोठा भक्त होता आणि जेव्हा रावणाला मृत्यू आला तेव्हा त्याची बायको मंदोदरीने त्याला विचारलं, तुम्ही तर शंकराचे एवढे मोठे भक्त आहात, मग तुम्हाला शंकर का माफी देत नाहीत? तेव्हा शंकरांनी उत्तर काय दिलं असेल की रावण म्हणून जर त्यांनी सीतेचं अपहरण केलं असतं तर त्याला माफी नक्की भेटली असती, पण त्यांनी साधूच्या वेशात सीतेचं अपहरण केलं, त्यामुळे त्यांनी रावणाला कालेवाणा फासला, त्यांनी त्या साधूच्या पूर्ण पिढीला कालेवा फासला. तसंच आताच्या समाजामध्ये ह्या लोकांनी नुसतं माणूस केलं नाही, ते आजच्या पूर्ण पिढीला कालेवा फासाचं काम केलं नाही. त्यामुळे जसं तेव्हा रावणाला देखील त्याच्यावर माफी नाही भेटली, तर आताच्या अशा नराधमांना अजिबात माफी न मिळता तात्काळ त्यांच्यावर इमिजिएट ऍक्शन व्हावी, त्यांच्यावरती एन्काउंटर व्हावे किंवा त्यांचा जसा दुबईमध्ये आहेत चौकात गोळ्या घालणे, फाशी देणे, अशा प्रकारच्या जोपर्यंत क्रूर शिक्षा या अशा क्रूर कृत्यावरती येत नाहीत तोपर्यंत ह्या लोकांना एक जर बसणार नाही. दुसरी गोष्ट, सर्व पालकांना माझी एक विनंती आहे की आपल्या मुलं कुठे खेळतात, कुणाबरोबर खेळतात, ते कुठे जातात, या सर्वांवरती त्यांचं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना कुणाच्याही घरी, म्हणजे अनोळख्यांच्या घरी असो ओळखीच्यांच्या घरी विनाकामाचे जाऊ न देणे, इतर वेळी खेळायला सोडून त्यांना एक टाइम फिक्स करून देणे, त्यांच्या टायमात परत घरी आलं पाहिजे, जेणेकरून पालक जर दक्ष झाले तरच ह्या गोष्टी कमी होतील. सरकार योजना करते, आता अपराधांना आपलं शासन 3 ते 4 तास अटक पण करते, परंतु परत आलं, चार्जशीट आली, हे आलं, कोर्टात जा, कोर्टात वकील लावा, त्यांचा वकील सांगणार, काही जण सांगणार या डोक्यावर परिणाम आहे, असा करतो, भरपूर साऱ्या गोष्टी. पण यासाठी आपण स्वतः जागरूक राहणं खूप मोठं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण जुन्नर तालुक्यातली किंवा आंबेगाव तालुक्यातली जी घटना बघितली, आंबेगाव तालुक्यात देखील कोलदरे गावात सेम घटना घडलेली. लोक जेव्हा किंवा नेते मंडळी जेव्हा त्यांचं सांत्वन करायला जातात, पण ते तात्पुरत्या स्वरूपाचं, परंतु ह्या कुटुंबांना पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतात. त्यांना समाजात अत्यंत वेगळी वागणूक दिली जाते नंतर. आता कोलदऱ्याची घटना जर म्हणाल तर माझी सख्या बहिणीची सासू आहे. आज त्या घटनेमध्ये मी DYSP साहेबांना फोन केलता, API साहेबांना फोन केलता की साहेब तुम्ही त्या कोणालाही माफी देऊ नका. त्यांनी मला शब्द पण दिला होता, परंतु तिथे सगळे लोक सांगतायत की यांनी कुठल्या तरी तांत्रिक गोष्टींचे ते कामं करत होते, तंत्रमंत्र करत होते. तंत्रमंत्राचा कुठला तरी त्यांनी शिदा त्यांच्या घरासमोर ठेवला. त्या आमच्या सासूबाई त्यांना विचारायला गेल्या आणि विचारायला गेल्या म्हणून त्या माणसाने त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यात 2दा गज घातला, त्यांना वाचवायला नवरा आला, त्याच्या डोक्यात गज घातला, मुलगा आला, मुलाच्या खांद्यावरून पायावर गज घातला. एवढं सगळं करून ज्या लेडी झाल्या त्यांच्यावर गज घातला, रक्ताचा थारोळा पडला होता
त्यांना तो मुलगा उचलून घेऊन चालला, तर त्याच्या आई वडिलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी तो धुवून काढला परिसर, आणि तरी पण त्या आई वडिलांना त्यांनी गुन्ह्यात सामील नाही केलं. असा कुठला राजकीय दबाव त्यांच्यावरती आहे मला कळत नाहीये. बरं, त्या नुसत्या रमेश्वरीची बहीण नाही, तर आज इथल्या राष्ट्रवादीच्या जी इथल्या पंचायत समिती सदस्य आहेत त्यांची आजी आहे ती. आणि एवढं सगळं असून एवढ्या सगळ्या घटनेंना एवढं सहजपणे आपण जे हाताळतोय ना, हा सहजपणाच खूप मोठा घातक होतोय. त्याच मुलाचा भाऊ दुसऱ्या दिवशी स्टेटस ठेवतोय की आम्ही बघून घेऊ. अरे म्हणजे हे कुठला, इथं बिहारपेक्षा पण, म्हणजे आजपर्यंत आपण बिहारला वाईट म्हणत होतो, पण आजची कंडिशन अशी आहे की ह्या अत्यंत छोट्या प्रमाणात म्हणजे निष्काळजीपणे जे आपण हाताळतो त्या गोष्टी, त्या गोष्टींमुळे अशा गुंडांना जराशी चेव पडतोय. पण ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आता काय करावं लागेल? या आळा घालण्यासाठी एकतर म्हणजे आपल्या इथल्या आम्ही पण साहेबांच्या नावाने पण आम्ही पत्र दिले, आणि ह्या हप्त्यामध्ये मी साहेबांना भेटायला पण जाणार आहे. साहेब, हे जर असं होत असेल, आज राजकारणी व्यक्तींच्या सुद्धा घरामध्ये होत असेल, तर सामाजिक लोकांची काय अवस्था असेल की ज्या लोकांना गावात, बरं तो त्या गावचा सरपंच आहे, ज्याच्या आईचा मृत्यू झालाय, तो गावातील सरपंच, चालू सरपंच आहे. म्हणजे राजकारणाच्या घरातल्यांना जर तिथं आज सुरक्षितता नाहीये, तर बाकीच्या लोकांनी कुणाकडे बघायचे? तिथं असंही म्हटलं जातं की जे तेजस काय आहेत तिथं उपसरपंच, ते जेव्हा त्यांच्या आईला घेऊन गेले त्यानंतर तो आरोपी तेजस काळे यांना गावभर शोधत होता. हो, मारण्यासाठी. हो. मग ही अशी परिस्थिती असताना जर पोलीसच अशा गुन्हेगारांवरती, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करत नसतील, तर यापुढची भूमिका तुमची काय असते? यापुढची भूमिका, मी दोघांनी जे कॉल केलेत, म्हणजे कॉल रेकॉर्डिंग आहेत, आणि ते दोन्ही कॉल रेकॉर्डिंग मी शिंदे साहेबांना जाऊन ऐकवणार आहे की साहेब, आम्ही जर त्यांना रिक्वेस्ट करतोय, कसं होतं की समजा उद्या जर आम्ही दुसरा वेगळा पवित्रा घेतला, तर परत ते म्हणणार की बाबा कायदा सुव्यवस्थेला तुम्ही अबाधित ठेवत नाहीये, तुम्ही त्रास देताय. म्हणून आम्ही हे प्रकारचे पहिले शिंदे साहेबांच्या कानावर घालणार, आणि त्यानंतर मग आम्ही आमची पुढची रणनीती ठरलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करणार. नक्कीच. आता आपण जर दुसरा मुद्दा बघितला तर दूध भेसळीवरती मोठ्या प्रमाणात तुम्ही अनेक स्टेटमेंट पण केले, त्या संदर्भात मोर्चा झाला, तिथे तुम्ही आक्रमक पवित्रा घेतला होता. पण ह्या दूध भेसळीचा आका अजून का भेटत नाहीये? आता काय झालं मॅडम की काखेत कळसा आणि गावाला वळसा. आका, आता वळसा बघा, हे म्हण आहे, ही काही मी आज नाही काढली, परंतु आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ ही 2008 सालापासून आहे. म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये तथाकथित ज्या शेटजींनी श्वेतक्रांती केली, दूध क्रांती म्हणतात त्याला, त्या दूध क्रांती करता करता त्यांनी नक्की दूध आणलं कुठून, आजपर्यंत याचा तपास कुणाला लागला नाही. तेवढं दूध, कारण त्यांच्याजवळ इतर 2-3 डेअरी आहेत, त्यांची गोठे आहेत मोठी, त्या गोठ्याचं दूध ते दुसऱ्या ब्रँडने विकतायत, आणि ह्या ब्रँडला लागणार दूध मग येतं कुठून, त्याचा लेखाजोखा आजपर्यंत आपलं कुणाला भेटत नाहीये. दुसरी गोष्ट, त्यांच्या समोर, बरं मी काय सांगतो की आज रमेश येवले काहीतरी काम करतोय, तर रमेश येवले बरोबर फिरणारा विकास लोट असेल, अमित काळे असेल, ते जर त्यात सापडले तर रमेश येवले त्यात असणार ना. रमेश येवलेला माहित असणार की त्याचा अमित काळे, त्याचा कार्यकर्ता काय करतोय, त्याचा भाऊ काय करतोय, आणि यांचं म्हणणं की मला माहित नाही काय करतात. आणि त्यांचे जे नेते आहेत, आपल्या तालुक्यातले जे आमदार, म्हणजे तालुक्याचा पालक असतो, पण हा पालक नाही, हा गार्डियन आहे. हा गार्डियन कुणाचा आहे माहिती का? बेसळखोरांचा, भ्रष्टाचारांचा, ठेकेदारांचा, लोकांवरती अत्याचार करणाऱ्यांचा, लोकांना फसवणाऱ्यांचा, अशा प्रकारच्या चांडाळ चौकडीचा हा गार्डियन झालाय. आणि तो गार्डियन फक्त सांगतो काय भेसळ कशात नाही, नवीन शोध काढला की भेसळ चिकनमध्ये, आणि म्हणतात की चुकले असतील आमचे कार्यकर्ते, त्यांचा डान्स भरत नाही ना. मी त्यांना म्हणायचे का हे मला आजपर्यंत कळलं नाही. मी त्यांचा रोख असतो कुठे, काही पे निघा आहे, काही पे निशाणा. वळसे पाटील दूध भेसळ करणाऱ्यांना पाठीशी घालतात. आता मी म्हणण्यापेक्षा तुम्ही जर ताई बघितलं, काल एक लहान गावातील अंगणवाडी सेविका, ती तिच्या येणाऱ्या मुलांना जो आहार येतो तो खराब येतो म्हणून ती रील करते, त्याच्यावरती वळसे पाटील सेकंड डेला रिॲक्ट होतात, आणि ते लगेच सांगतात की ती रील करते म्हणून आम्ही तिला सस्पेंड केलं. हे रिॲक्शन तुमचं इतर वेळी का नाही होत? पण त्यांनी त्याच्यावरती पत्रव्यवहार केलाय की असा निकृष्ट दर्जाचा आहार येत असेल तर त्याची चौकशी व्हावी म्हणून. मॅडम, ते म्हणतात ना, अख्खं पूर आला, अख्खं गाव वाहून गेलं, आणि नंतर तुम्ही होडी घेऊन जर तुम्ही लोकांना वाचवायस निघाले, तर लोक वाचणार कुठले? लोक तर वाहून गेलेत ना सगळी. हा आज नाहीये, 2023-24 आपल्या येथील पारधी म्हणून आहेत वरतील, त्या पारधींनी आश्रम शाळेमध्ये जे दूध जातं, सेंटेड स्वीट दूध जातं, गोड दूध, त्या गोड दुधाच्या पॅकिंग मध्ये आळ्या सापडल्या. त्यांनी खूप मोठा गदारोळ घातला. त्यानंतर इथल्या घोडेगावच्या ज्या किचन आहे, त्या किचन मधल्या खिचडीमध्ये आळ्या सापडल्या, सोयाबीन मध्ये खूप मोठा गदारोळ घातला. त्यानंतर त्याच लोकांना यांनी पक्षात घेतलं, त्या लोकांना झडपीला निवडून आणलं. आता मला तुम्ही सांगा की म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, एक समज आम्हाला आता समजणं झालंय की नक्की चाललंय काय. म्हणजे आज मी तुमचा शत्रू आहे आणि उद्या आम्ही तुमच्या गळ्यात हात घालून फिरतोय,
बरं, शत्रुता ही राजकारणात जरी असेल आणि ती मैत्री झाली तर याला अडचण नाहीये, पण शत्रुता ही मानवी जीवनाच्या धोक्याची असेल. एखादा माणूस पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळत असेल आणि तुम्ही जर त्याला मित्र करत असाल तर इनडायरेक्टली अदरवाईज डायरेक्टली तुम्ही सुद्धा त्या कार्यात पूर्णपणे 100% सहभागी आहात. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात जास्त दोषी असतो. म्हणजे जरी ते भेसळ करत असतील तर ते भेसळ करताना बघणारा आमच्या तालुक्याचा जो गार्डियन आहे, मी तर त्यांना पालक म्हणूच शकत नाही, कारण ते गार्ड करतात कुणाला, सगळ्या चुकीच्या लोकांना. त्यांचा त्यात नक्कीच काहीतरी चांगल्या प्रकारचा रोल असला पाहिजे. येणाऱ्या काळात जर तुम्ही अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्या, दूध भेसळखोरांना पाठीशी घालणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना एक्सपोज करणार का? 100% एक्सपोज म्हणजे काय, आमचं कामच चालू आहे जनतेवर होणारा अन्याय. आता हे तुम्ही जर बघितलं असेल ताई, ही शेवाळवाडीची ग्रामपंचायत, शेवाळवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये 2022-23 जल योजना झाली. त्यानंतर त्या जल योजनेमध्ये तेथील 287 लोकांनी पदर खर्च करून आमच्याही गावात जल योजना झाल्यानंतर आम्ही आमच्या खर्चाने नळ आणले आमच्या घरी. आम्ही आमच्या खर्चाने नळ आणले, पाणी चालू झालं, सगळं झालं. पण 2024 मध्ये जिल्हा परिषदने एक नवीन स्कीम आणली, हर घर नळ योजना. का तर ज्यांची जल योजना झाली त्यांना नळ मिळावा म्हणून. पण लोक का 2 वर्ष वाट बघत नव्हते बसले, लोकांनी त्यांच्या पैशांनी घराघरात नळ आणले. पण 45 आपल्या आंबेगाव तालुक्यात जी 45 गावाची यादी आली, त्या 45 गावांची बिलं निघाली. मग यांच्यावर वरद असतं कोणाचं आहे? आता 45 तालुक्यात त्यावेळी 2023 साली आपल्या तालुक्यात आमदार एकच आहेत 35 वर्ष. तुम्ही मला सांगा, त्यांच्या शिफारशीशिवाय जिल्हा परिषद जर आपण गेलं आणि एखाद्या ग्रंथाचं काम जरी सांगितलं, नाही तुम्हाला वळसे पाटलांची शिफारस आणल्याशिवाय आम्ही तुम्हाला काय देऊ शकत नाही. वळसे पाटलांच्या शिफारसीने जर पैसे येतात, ते पैसे काम न करता त्यांचेच कार्यकर्ते. आता याच्यावर तुम्ही जर बघितलं, ताब्यात देणार शाखा अभियंता, ताब्यात घेणार सरपंच ग्रामपंचायत कोण, स्वामी निलेश स्वामी, तो बघा ग्रामसेवक म्हणून त्यांची सही आहे दुसऱ्यांची. योजनेत समाविष्ट बाबी वैयक्तिक न जोडणी देणे 417 न. आणि जर तुम्ही त्याच ग्रामपंचायतीचं ती बुक बघितली तर त्या बुक मध्ये कुठे गेलं ग्रामपंचायत लेटर, तुम्हाला मी दाखवतो. 286 नळ कनेक्शन गावात आहेत आणि काढले 417 बिल. मग हे 131 काय त्यांनी त्यांच्या घरी एकाच घरी बसवले का, ते पाणी मिक्स करायला कुठल्या डेअरीत जाऊन बसवले, याची पण चौकशी करायला पाहिजे. आणि हा उघड भ्रष्टाचार होतोय. याच्यावर माझी बहीण माधुरी विजय शेट्टी, आता ते त्याच्या प्रशासक आहेत, त्या बोलल्या, तेव्हा वळसे पाटलांचं का नाही लगेच रिएक्शन आलं? तुम्हाला मी सांगतो, 2022-23 साली पारगाव मध्ये जे कारखान्याचं तळ आहे, त्या कारखान्यात तळ्यात एका दिवशी 4 मुलं बुडून वारली. ती मुलं खेळायला गेली, त्या तळ्यामध्ये असलेल्या तारेमध्ये त्यांचे पाय फसले आणि ती मुलं वारली. ती मुलं जी वारली ती प्रॉपर्टी कारखान्याची. त्या मुलांच्या वडील कारखान्याच्या कामगार होते. तेव्हा कारखान्याची त्यांच्याबद्दल काही आत्महत्या दाखवू नये. त्यावेळी आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही प्रत्येकाला थोडीशी 25-25 रुपयाची मदत केली, ते केलं. त्यानंतर त्याचा परत काही कुठेही चर्चा नाही, काही नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो, इलेक्शनच्या अगोदर तिरपाडला आपल्या एक आंबवणे म्हणून महिला आहेत, त्या महिला कोरोनामध्ये गेल्या होत्या आणि त्यांचे मिस्टर तेव्हा सर्पदंशाने वारले. सर्पदंशाने वारल्यानंतर आपले पालककर्ते लगेच तिथे गेले, मी मुलींना दत्तक घेतो, मी हे करतो, मी ते करतो. आजपर्यंत त्याचं काही नाही. काही त्या मुलींना त्या दिवसापासून स्वतः रमेश ओले मी दत्तक घेतलंय. त्या 3 मुलींना दर महिन्याला स्टायपेंड, त्यांच्या शाळेची फी, त्यांना वर्षाला 2दा ड्रेस, सगळं आम्ही बघतोय. म्हणजे पालककर्ते नुसतं घोषणा द्यायच्या. पुढची घटना तुम्हाला सांगतो, आपल्या इथं ज्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिंपरखेडला विलास भूमींचा मुलगा तो वारला. तो वारल्यानंतर साहेब तिथे गेलेत, त्यांच्या मुलाला मांडीवर बसवले, अख्खी मीडिया जमा केली, त्याच्या पाठीवर हटून सांगतात, जशी मला पूर्वा तसा तू मला. झालं, विसरले. आज त्या मुलाचं ऍडमिशन आम्ही करून देतोय, त्याची फी आम्ही भरतोय. म्हणजे हे पालक करते फक्त रीलबाजी करतात. मग यांची रीलबाजी चालते, फसवी रीलबाजी जी आहे ही चालते. आणि जर माझी एक आदिवासी बहिणी, माझी भगिनी खरं सांगते की मुलांना येणाऱ्या वाटाणात, मला तुम्ही सांगा, आपल्याला जर आपण अपूर्ण कच्चं अन्न खातो आपल्याला पोट बिघडतं. तर लहान मुलं आहेत, 2-2.5-3 वर्षाची मुलं आहेत. उद्या जर त्याला एखाद्याला जास्त डिहायड्रेशन झालं, उद्या काय झालं, हे जबाबदारी कोण? हा काय झालाय सावळा गोंधळ. म्हणजे कुणी काही करा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का वळसे पाटील शब्द देतात पण तो पूर्ण करत नाही? वळसे पाटील आणि शब्द पूर्ण करणे हे समीकरण मला वाटत नाही त्यांच्याकडे कधी असेल. कारण वळसे पाटलांना शब्दाचा अर्थच माहित नाही. परंतु आता सगळीकडे चर्चा ही एक आंबेगावचा विकास केलाय तो वळसे पाटलांनी केलाय ना. तुम्ही जर मला आता संध्याकाळ झाली, तुम्ही उद्या सकाळी तुमचा कॅमेरा घेऊन फिरा,
तालुक्यामध्ये जर तुम्ही 5 किलोमीटरचा रस्ता, किती 5 किलोमीटरचा कुठल्याही रस्त्याला जावा, जर 5 किलोमीटर रस्ता विदाऊट तुम्हाला खड्ड्याचा दिसला तर तुम्ही तिथून मला फोन करा आणि तुमचा सत्कार मी करणार, जाहीर सत्कार करणार की ताई तुम्ही तो रस्ता शोधला म्हणून. काय आहे माहिती का, विकासाच्या गप्पा मारणे ठीक आहे, तुम्ही 35 वर्ष तालुक्यासाठी दिलेत, चांगलं केले. तुम्ही ऊर्जा मंत्री होते, तुम्ही ऊर्जा मंत्री असून अजून सुद्धा काही काही गावामध्ये ऊर्जा नाही. तुम्ही गृहमंत्री असताना सुद्धा अजून बऱ्याचशा गावांमध्ये पोलीस स्टेशन नाहीये. आजही वरती जर तुम्ही गेले तर पोलीस चौकी कुठे नाहीच ना, त्या लोकांना खाली घोड्यावर यायला लागतं. आज या गावांमध्ये जर 23 किलोमीटर गावं डिंबे धरणाच्या अलीकडे राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला शेवट आऊप आहे, इकडे शेवटला भीमाशंकर आहे, तर आज त्या दोन्ही त्यांच्यामध्ये 2-2 पोलीस चौकी पाहिजेत, यंत्रणा पाहिजे. कुठे आहे? मग 40 वर्ष साहेबांना निवडून कसं काय? 40 वर्ष साहेबांनी काय केलं? तुम्ही जर बारीक अभ्यास केला असेल, तालुक्यामध्ये कुणालाही मोठं होणं त्यांनी, तालुक्यामध्ये उद्योगधंदा न आणणे, तालुक्याच्या क्षेत्राचा विकास न करणे. त्याचं कारण आहे ताई, काय कारण माहिती का, जर तालुक्यातल्या क्षेत्राचा विकास केला असता तिथल्या लोकांकडे पैसा आला असता. पैसा आला का नेतृत्व येतं, आणि नेतृत्व आलं का ते नेतृत्व आपल्याला अपोजिट म्हणून आपल्याला वरचढ ठरतं. त्यापेक्षा काय, ना बजेगा बास ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. कुणाला मोठं होऊन द्यायचंच नाही की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कोणीतरी अपोजला तयार होईल. आज आमच्या आईवडिलांपासून आम्ही लांब गेलो, स्वामींच्या कृपेने आम्हाला 2 पैसे भेटल्यानंतर आमच्या आजोबा शिकवणे की आलेला पैसा सत्मार्गी लावायचा. एका भावनेने आम्ही तालुक्यात परत समाजकारण करायला आलो. पण समाजकारण करताना ज्या ज्या गावात आम्ही जातो त्या गावात बघितलं अक्षरशः ताई आपल्या डोळ्यात पाणी येतं की अरे आपण इकडे फॉरेनला जातो, इथे एवढे पैसे घालवतो, खर्च करतो, आणि आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या वाईट कंडिशन आहे की ताई मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या वाईट कंडिशन आहे. आज यांनी सांगतात की मी काय बांधलं, कॉलेज बांधलं. कॉलेज त्यांनी बांधलं ताई, पॉलिटेक्निक कॉलेज बांधलं. 17 एकरची जागा घेतली, 17 एकरच्या जागेमध्ये 150 कोटी खर्च करून कॉलेज बांधलं, आणि त्या 150 कोटीच्या कॉलेजमध्ये 25 लाखाचा वॉटर प्युरिफिकेशन प्लांट बांधू शकले नाही. का? जर त्यांनी बांधला असतं तर त्यांच्या टँकर पुरवणाऱ्या त्या लाभार्थ्याला टँकर कसे पुरवले असते? आंबेगाव तालुक्याचं पाणी अख्ख्या नगरपर्यंत जाते, आणि आंबेगाव तालुका जर आंबेगाव तालुक्यातील कॉलेजला पाणी पुरवू शकत नसलं असं होईल का ताई? तुम्ही मला सांगा बरं. मग तुम्हाला काय म्हणायचंय, ह्यातून काय संदेश द्यायचा? संदेश एकच आहे की प्री प्लॅन, म्हणजे आपल्या तालुक्याचा नाडी, आर्थिक नाडी असेल, ठेकेदारी नाडी असेल, ही पूर्णपणे माझ्या हातात पाहिजे. मी जशी ओढेल तशी ती गेली पाहिजे. हा सगळ्यांचा फास सगळ्यांच्या गळ्यात परफेक्टपणे मी टाकलेला आहे. माझ्याबद्दल कोणी बोलला का त्याला आवडायचा. पण आता काय झाले ताई, आमचं नशीब खूप चांगलं आहे की आम्ही तालुक्यात काही कुठलं राजकारण करत नाही, तालुक्यात कुठला व्यवसाय करत नाही. आम्ही जो पण करतो 100% व्हाईटचा व्यवसाय करतो आम्ही, त्यामुळे आम्हाला कोणाची भीड नाही. आता आज जर तालुक्यामध्ये त्यांच्याबद्दल कोणी बोलायचं म्हटलं ते बोलू शकत नाहीत, पण आम्हाला घाबरायची गरजच नाही. आमच्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थ उभे आहेत, आणि आमचे नेते आदरणीय लोकनाथ एकनाथभाई शिंदे आमच्या उभे आहेत. त्यांनी कायम सांगितले अनाथाला हात द्या, म्हणून त्यांना आम्ही अनाथांचा नाथ म्हणतो. त्यांची शिकवण आहे, प्रत्येक अन्याय होणाऱ्या गरीबाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. पण अंगणवाडी सेविकेचं जे आपण बघितलं तर ते निलंबन झालं होतं, त्यानंतर त्यांना पूर्ववत पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलंय. हे बघा, लोक काही सांगतील, पण मी सांगण्यापेक्षा प्रूफ वरती जास्त तुम्हाला दाखवू शकतो. शिंदे साहेबांना काल सकाळी 11:35 मी त्यांना पूर्ण पाठवलं की साहेब असं असं झालं आहे, आपण जे तात्काळ लक्ष दिले प्रकरण मिटले. त्यानंतर सेम मेसेज मी आमच्या शिवसेनेचे सचिव रामसाहेब रेपाळे यांना त्या क्षणी पाठवला. रामसाहेब रेपाळेंनी बघून मला कॉल केला, त्यांनी शिंदे साहेबांनाही कॉल केला की भाई असाचा विषय आहे, आपण लक्ष घातलं बरं. त्यानंतर रामसाहेब रेपाळेंचाच मला 3:47 आला की तुझं मेसेज साहेबांनी सांगितलं. पुढे फोन गेला आणि त्या महिलेची बडतर्फीची कारवाई मागे घेतली. कसं असतं, म्हणतो ना आपण, आयत्या वेळेवर नागोबायला कुणालाही जमतं, पण हे काम झालंय कसं केलंय हा प्रूफ देण्याला कुणीतरी देऊन दाखवायचा. भाषण देणे खूप सोपं आहे, पण त्या जखमेवरती मुलामा लावणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जर बघितलं तर वळसे पाटलांनी दुसरा एक आरोप केला होता त्याच अंगणवाडी सेविकेवरती की त्या रील बनवतात म्हणून. नाही, पण रील बनवून हा जर गुन्हा असेल तर मग पहिली शिक्षा वळसे पाटलांना व्हायला पाहिजे. चुकीच्या कामाची रील बनवतात. कोणत्या कामाची? म्हणजे आम्ही हे केलं, मला सगळ्याकडे जाऊन सांगतात की आम्ही एवढं मोठं पॉलिटेक्निक कॉलेज बांधलं, आज त्या माझ्या भगिनी रस्त्यावर बसल्यात रात्री 3 वाजता, त्यांना पाणी नाही. मग त्याच्यावर पहिली शिक्षा कोणाला व्हायला पाहिजे? पण त्याच्यावर काय त्यांनी रील बनवली? नाही,
याच्यावर पैसे त्यांना पण व्हायला पाहिजे ना, हा. की मी रील बनवतो, मी विकास पुरुष आहे म्हणून, आणि मी कॉलेज बांधलं. अरे पण कॉलेज बांधल्यानंतर त्या तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील किती मुलांना ऍडमिशन भेटतं? याचं उत्तर द्या ना. जागा कोणाची? आंबेगावची. आंबेगाव 17 एकर जागा तुम्ही वापरली, मग आंबेगाव मधील 20%, 30% ठराविक लोकांचे ऍडमिशन पाहिजे ना. आजही आंबेगावातील भरपूर सारी मुलं पुण्याला येतात, आम्हाला फोन करतात, मग आम्ही त्यांचे कुठेतरी डोनेशन कमी करून द्यायचे, तिथं जाऊन फोन करायचा. पण जर आंबेगाव तालुक्यात पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तर या सगळ्या मुलांना आंबेगावमध्ये ऍडमिशन का मिळत नाही? यासाठी त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे. आंबेगाव तालुक्याला पडलेला असा प्रश्न आहे की 2029 ची तुम्ही तयारी करताय, आंबेगाव त्याच्यामुळे तालुक्यात तुम्ही वळसे पाटलांच्या विरोधात. वळसे पाटील म्हणजे वळसे पाटलांना विरोध केला म्हणजे मी निवडून असं नाही. ताई, लोकशाहीमध्ये लोकांच्या मनात काय आहे याला प्राथमिक दर्जा दिला जातो. लोकांच्या आडीनडीला धावून जाणारा, लोकांच्या हाकेला उभा राहणारा आणि लोकांच्या गरजेच्या व्यक्ती, त्यांचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, त्यांचा एक मित्र म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या माणसाला लोक मदत करतील. आजपर्यंत तालुक्यामधील नेता तयार न होऊन देणे ही एक रणनीती होती. पण काय झालंय आता, तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. एका पूर्ण तालुक्यावरती म्हणजे एका गावामध्ये एक दरोडेखोर टोळी असते. दरोडेखोर मेन असतो, त्यांचा बॉस, त्याचा एक राईट हँड असतो. तो बॉस बसतो खुर्चीत, जा रे ह्या पाटलावर दरोड टाक. तो पाटला दरोड टाकून घेऊन येतो. कालांतराने त्या वाटपावरून दोघांची भांडणं होतात. मग तो त्यांचा जो राईट हँड असतो तो म्हणतो, मी माझी टोळी चालू करणार. तो ते टोळी चालू करतो. मग तो सांगतो, हा इथं लुटत जातो, मी कमी लुटतोय. पण शेवट काय, तालुका हा आमचा हुशार आहे, हे दोघंही दरोडेखोर आहेत, हे दोघंही लुटत होते, दोघांनी लुटला आहे, पण आमच्या तालुक्याला लुटणारा नको, आमच्या तालुक्याला देणारा पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं थोडक्यात की ही टोळी सक्रिय झाली होती, त्यांना विरोध करण्यासाठी आता तुम्ही आहात. टोळ्यांपेक्षा आज आम्हाला असं वाटतं की तालुक्याला चांगल्या राजकारणाची गरज आहे. आज भगवंताच्या कृपेने मला राजकारणातून काही नको आहे. आज जर तुम्ही बघा, गेले 4 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, आम्ही कुठल्या ठेकेदारी घेत नाही, कुठल्या ठेकेदाराला आम्ही फोन पण करत नाही. नाहीतर ठेकेदारांना रोज घरी बोलवणे. तुम्हाला माहित असेल, आपल्या तालुक्यातून एक बंटी बबली पण आहे. ती बंटी बबली आपल्या तालुक्यामध्ये ठेकेदारांना रोज घरी बोलवणार, ठेकेदारांच्या गाड्या वापरणार. ठेकेदारांना सांगणार, हा तू टेंडर भर रे, तू बाजूला घे रे, तू 10% पोचव रे, तू 15% पोचव रे, तू मला पार्टनर घे रे. बंटी बबली आहेत ना आपल्याच्यात. कोण आहे पण? बंटी बबली ना. नाव घ्या ना. कशाला नाव घ्यायचं ताई? तालुका आमचा खूप हुशार आहे. आमचा तालुका खूप हुशार आहे. कसं होतं, मेन बॉस थोडा साईडला गेला का बंटी बबली पुढं, बंटी बबली साईडला गेलं का मग नंतर त्यांची दुसरी हिरोईन पुढं. त्यांना काय वाटतं की आंबेगाव तालुका म्हणजे काय एका घरापुढची फिरणार आहे का? अरे आंबेगाव तालुक्यामध्ये 104 गावं जोडलेली, 141 गावं, 141 गावामध्ये जवळपास प्रत्येक गावामध्ये 20-20 घरांनी मोठी मोठी आज 3,15,000 वोटर आहेत आंबेगाव तालुक्याचे, म्हणजे आंबेगाव विधानसभेचे. आंबेगाव तालुका म्हणजे एका परिवाराभोवती फिरणारा तालुका नाही. आज किसनराव बांखेले माझे आजोबा, त्यांनी एकही रुपया न घेता राजकारण केलं. ताई, जेव्हा ते हयात जे होते ना, तेव्हा देखील त्यांच्यावर प्रचंड अशा आर्थिक नुकसान म्हणजे आर्थिक अडचणी होत्या. त्यांची चालू गाडी सुद्धा बँकेने निवडून दिली होती, इथपर्यंत त्यांची अडचण होती. आणि त्या पूर्ण घराला बर्बाद करण्याचं काम जर असेल तर येथील प्रतिनिधींनी केलं. त्यांच्या घराला पुढे आणून न देणे, त्यांच्या बँकेवरती नियंत्रण ठेवणे, त्यांना कुठे पुढे जाऊन न देणे, त्यांना ब्लॅकमेल करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ताई, पहिला काळ नाहीये की बापाने करायचं मुलांनी करायचं. आजचा काळ आहे, आपण केलं तर आपणच फेडायचं. आणि आपण जेवढी काय पापं केलीत ही तुम्हाला भगवंत तुमच्याकडनं फेडून घेतल्याशिवाय, तुमच्या करणीची फळं तुम्हाला ह्याच जन्मात दिल्याशिवाय भगवंत सोडणार नाही. 2024च्या इलेक्शन मध्ये तुम्ही खूप छान टेम्पो मेंटेन केला होता. त्या पद्धतीचं तुमचं वारही रमेश येवले वार असंही आंबेगाव तालुक्यात चर्चा सुरू होती. पण त्याच इलेक्शनच्या वेळेस तुम्ही वळसे पाटलांना सपोर्ट केला. त्यावेळी इलेक्शनला सांगतो तुम्हाला कारण की जेव्हा मी सर्व्हे केला, 36,000 ते 48,000 मतदानाचा माझा सर्व्हे आला. बरं ताई, तुम्हाला माहिती 36,000 मतदानाला माणूस निवडून येऊ शकत नाही. बरं, आपण जर चुकीचा ट्रॅक घेतला ना, आपण जर निवडणूक लढलो तर त्या निर्णयाबद्दल चुकीचा कोणतरी माणूस सत्तेवर येऊन बसेल, ज्याच्यामुळे आंबेगाव तालुक्याची दिशा आणि दशा अजून भरकटली जाईल. त्यानंतर आम्ही शिवसेनेतच आम्ही होतो पहिलं. त्यानंतर एकनाथबाईंच्या आशीर्वादाखाली आम्ही इकडे प्रवेश केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीचं काम म्हणून महायुती म्हणून त्यांचं काम केलं. पण ते काम करताना देखील आज जर हा इंटरव्ह्यू वळसे पाटील बघत असतील तर त्यांनी सुद्धा त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगावं, मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. त्यांचा एक कार्यकर्ता आहे, त्यांच्या कार्यकर्त्याने मला तिथपर्यंत घेऊन गेले. ज्या दिवशी घेऊन गेले त्या दिवशी त्यांच्या बेंडे पाटील जे राहतात नाही तर मनसरमध्ये, त्यांच्या वरच्या हॉलमध्ये वळसे पाटील साहेब, त्यांच्या अर्धांगिनी किरणताई होत्या, त्यांची मुलगी पूर्वाताई होती, पलीकडे साईड त्यांचे तथाकथित मित्र शेठजी बसलेले होते. शेठजींचा तो जो मित्र आहे तो तिथे बसलेला होता. नंतर मी आणि माझा भाऊ नित्यानंद जेवले. आम्ही गेल्यानंतर त्यांची विनंती अशी होती की रमेश साहेब, तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही यावेळी जर आम्हाला मदत केली नाही तर आमची परिस्थिती यावेळी हाताच्या बाहेर गेलेली आहे.
यावरती आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे साहेब, आम्ही मदत करू. आणि त्या मदत केल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी दिल्या त्याच्याप्रमाणे त्यांना मदत पण केली. ती मदत केल्यानंतर इथपर्यंत त्यांच्या मोदीच्या दिवशी जेव्हा आम्ही तिथे गेलो, 3:30ची वेळ होती. एक जण हातात माळामोज होता, एक जण रडत होता की सीट गेलं म्हणून. तेव्हाही त्यांना धीर दिला की अरे आम्ही तुमच्यावर आहोत, 1000 मतांनी काय आपलं सीट लागेल, काळजी करू नका. त्याच्यानंतर मी स्वतः गाडी चालवून माझ्याच जीपमध्ये त्यांची मिरवणूक काढून त्यांची हे केली. परंतु ताई त्या दिवशी नंतर आजपर्यंत जवळपास 21 महिने झाले. 21 महिन्यात त्या माणसाची कधी देखील 4 चौघात अशी इच्छा झाली नाही की बाबा शिवसेनेने मला खूप चांगली मदत केली आणि शिवसेने असेल, बीजेपी असेल, या माझ्या मित्र पक्षाने दिलेल्या मदतीमुळे मी निवडून आलो. साहेब, माणसाने कायम कृतज्ञ असावं, कृतज्ञ कधी नसावं. कृतज्ञता तुम्हाला अजरामर बनवते आणि कृतज्ञता तुम्ही जेवढे काय कामं केली त्याच्यावर पाणी फिरते. पण अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही त्यांच्या बाजूच्या चेअरवर बसलेले होते. सांगतो ना मी, तेव्हा मदत केली की त्यांना. नाही, ही निवडणूक झाल्यानंतर अनेक कार्यक्रम झाले, त्यानंतर तुम्ही त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर त्यावेळी बसलेले जेव्हा होते. बाजूची खुर्ची होती ती मला जनतेने शिवसेना नेता म्हणून दिली होती. ती मी वळसे पाटलांचा मित्र किंवा वळसे पाटलांचा कार्यकर्ता म्हणून कधीच नव्हती. आणि जेव्हा त्यांचा प्रचार देखील करत होतो त्या प्रचारामध्ये देखील मला जनतेने दिलेला शिवसेना नेता, जनसेवक या एका बॅनर खालीच मी त्यांचा प्रचार केला होता. आणि त्यानंतरही मी जे काम करतोय, आजही करतोय. तुम्ही माझ्या ऑफिसला कधी कुणालाही पाठवून बघा, माझ्या ऑफिसमधून कुणीही खाली येत जात. आजही जनसेवक ह्या नात्याखाली आणि शिंदे साहेबांच्या आदेशाखालीच आम्ही काम करतो. आता तुम्ही जे शिवाळवाडी ग्रामपंचायतीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या, जलजीवन मिशन, हर घर नळ योजना, त्या संदर्भात डिटेलमध्ये सांगा ना त्या सगळ्या, आणि ह्या पुढच्या काळात तुम्ही काय करणार आहे? आता याची पूर्ण जशी आम्ही एका ग्रामपंचायत काढते, आम्ही जवळपास आतापर्यंत 27 ग्रामपंचायतची पत्र भेटलेली आहेत. 27 ग्रामपंचायत माहिती पण घेतलेली मी. आणि ही पूर्ण माहिती हा एका ग्रामपंचायत स्कॅम नाहीये, हा आंबेगाव मधील पूर्ण आंबेगावचा स्कॅम आहे. जसं आंबेगावची भेसळ, तशा आंबेगावच्या नळ योजनेचा हा पूर्ण स्कॅम आहे. याच्याबरोबर आणखी 2 स्कॅम आहेत. ज्या रस्त्याचे खड्डे बुजवलेत त्या रस्त्यांची बिलं घेतलेली आहेत. मी कधी असं मोगम बोलत नाही. ज्या रस्त्यांचे फक्त खड्डे बुजवलेत ना ताई, तो रस्ता पूर्ण नवीन केल्याची बिलं घेतलेली आहेत. तोही स्कॅम आम्ही आता शोधलेला आहे. त्याही पूर्ण डॉक्युमेंट जमा करणार. आणि ही सर्व पत्रकं आता तुम्हाला मी सांगण्यापेक्षा आपला सरकारी एक अहवाल आला होता की आंबेगाव तालुका हा मागास आहे, हे आम्ही नाही सांगितलं, अहवालाने सांगितलं ना. जर मला सांगा 35 वर्षामधील 21 वर्ष मंत्रीपद भूषवणाऱ्या माणसाचा तालुका जर मागास असेल तर मग इथल्या लोकांनी काय म्हणायचं? तुम्ही अतिशय धक्कादायक खुलासे जे केलेत जलजीवन मिशनचे, हर घर नळ योजना, त्या संदर्भात पुढच्या पाठपुरावा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? पाठपुरावा नाहीये, आम्ही याच्यावरती पूर्ण सुप्रीम कोर्टात जाणार. सुप्रीम कोर्ट थ्रू आम्ही यांच्या पूर्ण ह्या ज्या ठेकेदारांनी बिलं काढलीत, त्यांची बिलं ज्या यंत्रणेने अदा केलीत, त्या दोन्हींवरती आम्ही. पण हे जेव्हा बिलं काढत होते त्याच वेळेस तुमच्या ज्या बहीण आहेत सरपंच तिथल्या प्रशासक, आता झाल्यात, त्यांनी ह्याच्यावरती का नाही आक्षेप घेतला? मॅडम, जेव्हा आपण सरपंच हातात सत्ता येते तेव्हा तर आपण ते बाकीचं बघू शकतो ना. आम जनतेला साहेब तिथं विचारत नाहीत कुणी चहा प्यायला, तर सत्ता आल्याशिवाय तिथं विचारत होते तर कुणाला काही उत्तर मिळत नाहीत. सत्ता आल्यानंतर जेव्हा आमच्या बहिणीने ते काढलं तेव्हा तिने सांगितलं, दादा असे तू घाबरू नको, सत्य असेल सत्य मान, तुझ्या पाठीमागे मी आहे. येणाऱ्या काळात आंबेगावचे रस्ते, शेवाळवाडीचा जो काही भ्रष्टाचार झालाय त्या संदर्भात आवाज उठवणार? रस्त्यांची जर तुम्हाला आता मी कंडिशन जर वाचून दाखवली तर तुम्हाला मी सांगतो, 341 कोटींचा जांबू शिरूर रस्ता आहे, गेली 2.5 वर्षाला चाललाय. किती कोटींचा? ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर झाले त्यावेळी सरकारने त्यांच्या तिथे असणाऱ्या मंत्र्यांना एक ठराविक निधी दिले. त्या निधीमध्ये पास झालेला हा रस्ता. त्या रस्त्याचे निधी वाटप, टेंडर वाटप करताना काय मलाही घेतले असेल, मलाही इलेक्शन लढलं पण असेल, काय झालं असेल, पण तो रस्ता करताना त्या रस्त्याची अवस्था अशी आहे, त्यांच्याच पक्षाचे 2 कार्यकर्ते, तरुण 2 सख्खे चुलत भाऊ खड्ड्यात पडून मारले. परंतु येथील त्या आमदाराला असं पण वाटलं नाही की बाबा त्या ठेकेदाराला बोलावं, त्यांच्या घरी जावं, त्या 2 मुलांची नुकसान भरपाई त्या ठेकेदाराकडनं करून घ्यावी, तात्काळ उपाययोजना करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, काहीच नाही. आज जर ताई आपण जिथं बसलोय, आज लांडेवाडी आहे, भीमाशंकर ते नवीनगुडी फाटा, या 3 वर्षामध्ये 27 ते 28 लोकांचा मृत्यू झाला आहे, 2 व्हीलर धडकेमध्ये आणि ऍक्सिडेंटमध्ये. नागमोडी वळणे आहेत. आणि बरं, गेले 25 वर्ष मी 2000 सालापासून स्वतः गाडी चालवून जेव्हा पण येतो, या रस्त्याची रुंदी कधी वाढलीच नाही. साहेबांच्या प्रॉपर्टीची रुंदी किलोमीटरने वाढत असेल, परंतु येथील रस्त्याची रुंदी वाढत नाही. येथील सर्वोच्च म्हणजे 12 ज्योतिर्लिंग त्याचा विकास कधी होत नाही. तो विकास येणाऱ्या अडचणी कधी दूर केल्या जात नाहीत. येथील लोकांना कधी सपोर्ट मिळत नाही. आज आपल्या तालुक्यातील
कात्रज डेअरी, जिथे लोकांना रोजगार मिळाला असता, ती डेअरी कधी वाढली नाही. पण साहेबांच्या मित्राची डेअरी आणि डेअरी दोन्ही वाढल्या. म्हणजे याचं मला काही गणितच कळत नाही की सरकारी पाठबळ असणारी यंत्रणा वाढू शकली नाही आणि आर्थिक पाठबळ असणारी यंत्रणा वाढली. कसं होऊ शकतं सांगा बरं तुम्हाला. काय संदेश द्याल वळसे पाटील साहेबांना तुम्ही या निमित्ताने? वळसे पाटील साहेबांना संदेश देणारा मित्र मोठा नाही, परंतु वळसे पाटील साहेबांनी एक आमदारकी झाल्यानंतर एक त्यांची शपथ असते, मी कोणतेही काम माझ्या मित्रांच्या फायद्याचं किंवा माझ्या घरच्यांना फायदा होईल असं करणार नाही, जनतेचं करेल. ती शपथ त्यांनी आठवावी आणि त्या शपथेप्रमाणे त्यांनी वागावं, एवढंच मला सांगायचं होतं. भविष्य काळात जर आंबेगावचे रस्ते दाखवण्याची वेळ आली किंवा भविष्य काळात शेवाळवाडी ग्रामपंचायत मध्ये झालेला जो भ्रष्टाचार दाखवायची वेळ आली तर तुम्ही रस्त्यावर येणार? आम्ही रस्त्यावर नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे. आणि त्या ज्यांनी जे भ्रष्टाचार केले, तुम्हाला मी सांगतो की नुसता हा एक रस्ता नाही, ह्याच माणसाला नंतर त्यांनी कृषी उत्पन्न समितीचं सभापती केले. तिथे टेंडर घेतले जातात कसले डेव्हलपमेंटचे, त्या ठेकेदारांचे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत की आम्हाला किती पैसे लागतात. साहेब ऊर्जा मंत्री असताना साहेबांच्या हस्तकांनी जेव्हा ऊर्जा मंत्रीची इथे इलेक्ट्रिसिटीची कामं केलीत, त्या 3 तालुक्यात ज्या ठेकेदारांनी कामं केली, त्या ठेकेदारांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत की त्यांना कुणाला किती किती पैसे लागले. येणाऱ्या काळात हे सगळं बाहेर काढणार? नक्कीच ना. दूध का दूध, पाणी का पाणी. तर आपण जर बघितलं तर हे होते शिवसेनेचे नेते रमेश येवले. त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप, आंबेगाव तालुक्यात होणारा भ्रष्टाचार, शिवाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जल जीवन मिशन योजना आणि हर घर नळ योजना, या संदर्भात अनेक पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि त्या संदर्भात ते हातात देखील जाणार आहेत.